बातमी नवी मुंबईतून। नवी मुंबईत वीज पुरवठा वारंवार खंडित होतो। वीज वितरण विभागाविरोधात युवा सेना त्यामुळे आक्रमक झाली। महावितरण कार्यालयाबाहेर युवा सेनेनं आंदोलन केलं। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। नवी मुंबईच्या महावितरण कार्यालयावरती हे हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं होतं। गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे युवा जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांनी महावितरण कार्यालयाला भेट दिली होती। आपण त्यांच्याशी बोलूया। सर, गेल्याच आठवड्यात तुम्ही भेट दिली होती महावितरण कार्यालयाला आणि आज पुन्हा हल्लाबोल आंदोलन, नेमकं काय सांगा? आपल्याला माहित असेल की 6 मे रोजी जे आहे आम्ही शिवसेनेचं शिष्टमंडळ जे आहे शहर अभियंता जे संजय पाटील साहेब यांना संबंधित अधिकारी असतील, एक्झिक्युटिव्ह असतील, एससी असतील यांच्या समवेत आम्ही एक बैठक केली होती, निवेदन दिलं होतं। घनसोलीमध्ये आपल्याला माहित असेल की 2019ला सबस्टेशन मंजूर झालं होतं, 26 झालं तरी ते अजूनपर्यंत कार्यरत नाही झालं। त्याला जबाबदार हे एबीसीबीचे अधिकारीच आहेत। वारंवार निवेदन देऊन जर हे सुधरत नसतील, काही ऍक्शन घेत नसतील तर नाईलाजाने लोकांचा रोष बघता आम्हाला या ठिकाणी नगरसेवक म्हणून आदरणीय नरेश मस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे आज हल्लाबोल आंदोलन करावं लागलं। आज बघा आम्ही आंदोलनाची हाक दिली, आज सकाळी हल्लाबोल केला, आज सिंधुदुर्गमध्ये केबल निघाली, आज नागपूरमधून केबल वाशी करता निघाली। का निघाली? आंदोलनाचा झटका दिला आणि जो काय हल्लाबोल केला त्याच्यामुळेच निघाली। सबस्टेशनची कामं, फिडरची ऑर्डर त्यांची लगेच ताबडतोब यायला निघाले। हे जे काय आहे हे मस्तवालपणे झोपले होते, त्यांना वाटतं कोण जाब विचारणारे नाही होत आणि त्यांना त्यांची जागा दाखवण्याकरता आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।